वंशी विभूषितकरान्नवनीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। औन्नत्यं भजते हिमाद्रिरिवया गङ्गेवया पावनी आलिङ्गन्मरणन्निधाय हृदये या देशभक्ता मुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत प्रेरणदायिनी भवतु सा गीतार्थ संजीवनी। प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सदा प्रभुपदावरी निजसमर्पिलीसे तनु कथेतमनगोविले कमलमालिके सीजणो। मुखातून झरा जसा सगुणभक्तीचा वाहतो समर्थ गणुदास ते सततमी नमस्कारितो। सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। सज्जनो, आज आपल्या कथाभागाचा हा चौथा दिवस आणि आपण आज 5वा सर्ग पाहणार आहोत। सर्गाचं नाव आहे विधी मोहनाश। विधी म्हणजे ब्रह्म। त्या ब्रह्मयाला जो मोह झाला त्या मोहाचा भगवंतानं कसा नाश केला त्या आजच्या कथाभागामध्ये आपण पाहणार आहोत। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। रत्नौघे सति मंगलाय जगतो हालाहलं भीषणं स्वर्गादिन्यति सुंदराणि भुवनान्युञ्जित्य चित्यास्थलं पौलस्ते च निधाय येन विभवं भिक्षाटनं स्वीकृतं तं वन्दे विगतस्पृहं शिवकरं मृत्युंजयं सादरम्। भगवान शंकराला माझा नमस्कार असो। समुद्र मंथनाच्या वेळेला अनेक रत्न निर्माण झाली। रत्नौघे सति मंगलाय जगतो, कशासाठी? या दोघांचं अमृतासाठीची अपेक्षा होती, देवांची आणि असुरांची, म्हणून ते समुद्राचं मंथन झालं। वासुकीचा दोर केला, मंदराचलाची रवी केली आणि त्या सागराचं मंथन झालं। त्या मंथनामधून 14 रत्न निर्माण झाली। हे सगळं मंगलासाठी करण्यात आलं होतं, पण झालं काय? त्यातून सुरुवातीलाच निघालं काय? हलाहल विष निघालं, भयंकर असं विष निघालं। आता हे विष घ्यायला कोणी तयार नव्हतं, कारण सगळ्यांना अपेक्षा होती ती त्या अमृताची, पण हे असं अघटित काही घडेल हे कुणाच्या ध्यानीमनी नव्हतं। आणि ते हलाहल ज्यांनी स्वीकारलं ते कशासाठी? तर जगाचं मंगल करण्यासाठी। ते भगवान शंकरांनी मंगलाय जगतो हालाहलम भीषणम, त्यांनी काय केलं? स्वर्गादिन्यति सुंदराणि भुवनान्युञ्जित्य चित्यास्थलं। स्वर्ग लोकासारखे अवजत वर 14 आणि खाली 14 एवढे भुवन होते ना, पण एकाही भुवनाचा स्वीकार केला नाही। सगळे ज्याला त्याला वाटून टाकले आणि स्वतः काय स्वीकारलं? चित्यास्थलम, म्हणजे स्मशान स्वीकारलं राहण्यासाठी भगवंताने। पौलस्ते च निधाय येन विभवम, विभव म्हणजे संपदा, संपत्ती, वैभव। हे कोणाला दिलं? पौलस्त्य म्हणजे त्या कुबेराला देऊन टाकलं सगळं।
सगळं देऊन टाकलं. जे जे वैभव होतं ते कुबेराला म्हणले तुझ्या स्वाधीन, आणि स्वतः काय स्वीकारलं? कटोरी. भिक्षाटनम स्वीकृतम. भिक्षा मागायला निघाले. अशा तम वंदे विगत स्पृहम, अशा निस्पृह, ज्यांची स्पृहा निघून गेलेली आहे, विगत स्पृह म्हणलंय आपण, ज्यांना कुठलीही अपेक्षा नाही, आणि पुढे मृत्युंजयम म्हणलंय, ज्यांनी मृत्यूवर विजय मिळवलेला आहे. शिवकरम, शिव म्हणजे मंगल, सगळ्या जगाचं मंगल करण्यासाठी ज्यांनी शंकर या स्वरूपात अवतार घेतलेला आहे, अशा भगवान शंकरांना माझा नमस्कार असो. ज्यांनी मथोनी जणू भारत सागराते, गीतामृतास दिधले अमुच्या कराते, रत्ने तशीच बहुजे विसनत सुजात, व्यासास त्या नितानंत नती असोत. तर काय एकेका संतांचं पहिल्यांदा काही गणेशाचं वंदन झालं, सरस्वतीचं वंदन झालं, गुरूंचं वंदन झालं. आता आद्य गुरु ज्यांना म्हणलं जातं अशा व्यासांना वंदन आहे. ज्यांनी मथोनी जणू भारत सागराते, वरती त्या श्लोकामध्ये समुद्र मंथनाचा उल्लेख आलाय, आणि खाली दुसऱ्या प्रकारचं मंथन झालंय. महाभारत रूपी सागराचं मंथन कुणी केलं? व्यासांनी केलं. आणि त्यातून अमृत कोणतं दिलं? तर गीतामृतास दिधले अमुच्या कराते. ते गीतेचं अमृत व्यासांनी महाभारताचं मंथन करून आमच्या हातात दिलं. रत्ने तशीच बहुजे विसनत सुजात. भगवद्गीता तर अमृत आहेच, पण त्या जोडीलाच महाभारतासारख्या महान ग्रंथामध्ये अनेक रत्न त्यांनी त्या मंथनातून बाहेर काढली. ही रत्न कोणती? तर महाभारतातली वेगवेगळी पर्व आहेत. सनत सुजात पर्व आहे, शांती पर्व आहे, अनुशासन पर्व आहे, इत्यादी इत्यादी अनेक पर्व आहेत. या पर्वांच्या रूपाने त्यांनी कथा, लघुकथा यांच्या रूपातली रत्न आपल्या समोर आणून ठेवली. अशा त्या व्यासांना माझा नमस्कार असो. आपण काय माहिती का, व्यासांची स्तुती करताना नमो स्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदाय तपत्र नेत्रम येन त्वया भारत तैल पूर्णम प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. त्यांनी ज्ञानाचा जो दिवा आहे तो लावलात. अशा व्यासांना आपण नित्य नमस्कार करतो. ज्ञानेश्वर माऊलींनी तर काय सांगितले, म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकी तीही म्हणले. जे महाभारतात नाही ते तिन्ही लोकात नाही. आणि येणे करणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्टम जगत सर्व. याच्यामुळे म्हणावं लागतं म्हणजे की व्यासानं सगळं उष्ट करून ठेवले. व्यासांनी कोणता रस चाखला नाही, व्यासांनी कोणतं ज्ञान चाखलं नाही, अशी जगातली कोणती गोष्ट आहे की त्याच्याबद्दल व्यासांनी आपलं प्रतिपादन केलेलं आहे. त्याच्यामुळे जे जे आपण सांगतोय हे सगळं व्यासांचं उष्ट आहे. अशा त्या व्यासांना नमस्कार करून आजच्या सर्गाला प्रारंभ करूया. नमन करोनी. काल काय झालं होतं, काल त्या गोपी येऊन सांगून गेल्या यशोदेला की बाई ग, तुझं पोरग आता 8 वर्षात झालं, गवळ्याचंच पोर शेवटी, त्याला आपलं आपलं काम तर करावंच लागेल, आणि तुझे लाड पुरे झाले म्हणजे त्याच्यामुळे आमची पोरं बिघडतात. यशोदेला मानवलं, योग्यच होतं, त्यांचं सांगणं काही चुकीचं नव्हतंच. यशोदा म्हणे ठीक आहे, उद्यापासून पाठवते म्हणे त्यांना तुमच्या पोरांच्या सोबत. पण आज जे भगवंताचं, कालच्या कथानकात तिथपर्यंत पाहिलं, आज भगवंताचं वनमाली हे रूप आपण पाहणार आहोत. अतिशय विलोभनीय रूप आहे. आणि भगवंतांचा गोकुळ सोडून वृंदावनाकडे होणारा निवास, तो प्रसंग देखील पाहणार आहोत. त्यानंतर चित्रात दाखविल्याप्रमाणे कालिया मर्दनाचा प्रसंग आहे. आणि तदनंतर ब्रह्मदेवाचा केलेला मोहाचा नाश जो आहे तो कथाभाग आपण पाहणार आहोत. नमन करोनी कुलदेवासी नंदा देवी निज जननीसी, सवे घेऊनी बलरामाला कृष्ण जावया निघेवनाला. कुलदेवतेला नमन केलंय, आई वडिलांना नमस्कार केलाय, आणि ज्येष्ठ भ्राता बलराम दादांना सोबत घेतलंय. आणि कंस
वनाला जायला निघाले. कृष्ण वनाला जायला निघाला. आता वनाला जायचं हे तर भगवंतानं आधीच ठरवलेलं होतं, कारण भगवंताला आता गावातल्या लीला करून पुरेसं होतं. भगवंताला काही वेगळ्या लीला करायच्या होत्या आणि त्या लीला फक्त त्यांच्या सोबतच्या गोपाळांनाच माहीत करून द्यायच्या होत्या. मग भगवंताने आता काय काय केलं. वेश कसा होता. कटी सपावा करात काठी, तशी दोरी बांधून काठी पाठी, खांद्यावर टाकून कांबळा, कृष्ण जावया निघे वनाला. कमरेला बांधलेल्या त्या उपरण्यामध्ये पावा खोचलेला होता, बासरी खोचलेली होती, हातात काठी गुरवळायची आहेत, पाठीवर एक शिंक्यात भाकरी आणि ते असं खांद्यावर टाकलंय. आणि भगवंत एका खांद्यावर शिंक आहे, शिदोरी आहे, दुसऱ्या खांद्यावर कांबळा आहे. आता ही कांबळ दोन प्रकारे उपयोगी यायची. पाऊस पाणी आलं तर गोंगटं करून डोक्यावर घेता यायचं. कुठे टाकून बसायचं म्हणलं थोडं निवांत तर त्याची सतरंजी व्हायची. झोपायचं म्हणलं तर उशी, घडी घातली तर उशी व्हायची. असं सगळं काही मल्टीपर्पज वापरलं जायचं. आता आपल्यासारखं नाही, प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं वेगळं वेगळं. अशी कांबळ घेऊन भगवान निघालेत. आता भगवंत चाललेत म्हणून सगळे पोरं बोलवायला आलेत. दारी जमली गोप बालके, गुरे उताविळ घेती हिसके, यशोमतीचा उरगही वरला, कृष्ण जावया निघे वनाला. दोन जणांना आनंद झाला. त्या पोरांना आनंद झालाय, गुरांना आनंद झालाय, कारण कान्हा त्यांच्या सोबत येतो. त्या माऊलीचा गुर गहीवरून आलाय, लेकरू दूर जाते, एकटं जाते. गोविंदासी धरुणी पोटी, ओठ टेकुनी हसऱ्या ओठी, मुख कुरवाळी तव दे यशोदा, जपून रहा हा वनी मुकुंदा. हिनं मुका घेतला त्या बाळाचा. मी म्हणाली जा जपून राहा बरं. का तर घे ही परतून येईल लवकर, माझा अवघा जीव तुझ्यावर, वळूनी सांगे ती गोपाळा, पुढ असे हा या सांभाळा. ठीक आहे म्हणली, त्याला तर सांगितलं, तो सोबतच्या पोरांना सुद्धा निरोप दिला की अरे थोडं अवखळ आहे म्हणली माझं लेकरू, त्याला सांभाळून घ्या, तुम्हाला रोजचा सराव आहे, तुमची परिपाठी आहे, पण माझा काना आज पहिल्यांदाच येतो ना तुमच्यासोबत, त्याला थोडं सांभाळून घ्या. अवघड बहुजाहले तियेला तुडुंबले जलनयनी, समजावी हरी काय जात मी, फार दिसास्तव जननी, जय हरी सुख कंदा. आता लेकरानं मोठ्यासारखं सांगावं, आई तुला कळत नाही का म्हणे, मी काय फार दिवसासाठी चाललोय का. तिला काही तिचे आसव रोखता आले नाही. श्याम जातसे गुरे घेऊनी, आल्या हे कळताच गवळणी, म्हणती साऱ्या करुणा चंबा, आजच होता का खोळंबा. आता या गवळणींना माहीत झालं आज कृष्ण चाललाय वनामध्ये, त्या धावत धावत आल्या सगळ्याजणी आणि नवल करायला लागलाय. आजच काय खोळंबा करायची गरज होती म्हणे, काल काय म्हणलं होतं ह्याच. उपाय कधी तो आम्ही म्हणून या यशोदे तुला, सरेवरी साठवे न लहान हा राहिला. आता मोठं झाला का लागेल, म्हणजे आता पुन्हा लहान झाला. काल तर म्हणले 8 वर्षात झालं घोडं तुझं, त्याला जाऊ दे म्हणे पोरांसोबत, आणि आज लागलीच यांचा जीव बदलला. आम्ही बोललो सहजा फुले, ते का गे तू खरेच धरिले, तसा अजून हा असे लहान, निघेल काया भूकतान. अगं लहान आहे म्हणे अजून, त्याला भूकतान होईल का, सोसेल का, आमची पोरं मोठी झालीत म्हणे. दिनभर हा राहील वनासी, आणि अजून एक गोष्ट आहे म्हणल्या, हा तिकडं वनात राहील, सुने सुने होईल आम्हासी, आम्हाला इकडं सुन सुन वाटेल म्हणे. म्हणून यशोदे तुला विनवनी, आताच या धाडीन काननी, पथी बोचतील खडे सराटे, खरडतील झुडपांचे काटे, उन्हवाऱ्याने सुकेल नाहा, असे कोवळा आमुचा कान्हा. कोण म्हणताय, गोपी म्हणतायत, आमचा काना सुकल ग. म्हणजे गोपींची माया त्या यशोदेपेक्षा खचित जास्त होती का कृष्णावर. तिची माया होती, यांची प्रीती होती. आणि भगवंताचं मोठेपण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ही प्रीतीच आहे. पुढे कळेल तुम्हाला, भगवंताचं मोठेपण कळाल्यावर त्या प्रीतीची परिणिती कशात होते.
आता कालपर्यंत ह्या सगळ्या म्हणत होते, वनात इतरा सवे नित वळावया असे गुरे, हरीस तव पाठवी सकळ लाड झाले पुरे. हरीस तव पाठवी म्हणजे तुझ्या हरीला पाठव. आज काय म्हणतात, आमोचा का ना. हा फरक आहे. आता नंदानं हे सगळं प्रकरण पाहिलं, यांचं सगळं बोलणं ऐकलं. नंद उत्तरे हसुणी, हा का राजपुत्र सुकुमार, कसाही झाला तरी असे की गवळ्याचाच कुमार. जय हरी सुकुमार सुखकंदा. नंद म्हणाला, ते राजकुमार आहे का म्हणले, काही झालं तरी गवळ्याचं पोरग याला आज ना उद्या जावंच लागेल ना, जाऊ द्या म्हणे आज. मुले इतर याच्याच वयाची, नच जाती का राणी साची, शुभ दिन हा जाऊ द्याव नाते, सवयीने सारेच सोसते. वडिलांची भूमिका आहे, आईची भूमिका वेगळी होती. वडील काय म्हणले, जाऊ द्या म्हणले, सवयीनं सारं सोसते, कारण त्यांना पुढे याला आपलं पोरग घडवायचं होतं ना. आईचा लाड वेगळ्या प्रकारचा असतो, वडिलांची माया वेगळ्या प्रकारची असते. वेळ हो तसे चला निघारे, नीट बघा निज गुरे वासरे, त्या सौणाचे न्या पाण्यावर, शिरान झाडी मध्ये दूरवर. नंदानं सूचना दिल्या, नीट जा रे म्हणले, आपले आपले गुरं सांभाळा. उन्हाची वेळ झाली की त्यांना पाण्यावर न्या, आणि जास्त झाडीमध्ये गर्द झाडीमध्ये शिरू नका. आणि मग यांनी बरं म्हटलं, बरे म्हणोनी पुन्हा एकदा, बरे म्हणोनी पुन्हा एकदा, प्रेमे नमुनी नंद यशोदा, प्रेमे नमुनी नंद यशोदा. हाकित धेनू चाकळ पाला, कृष्ण जावया निघे वनाला, कृष्ण जावया निघे वनाला, कृष्ण जावया निघे वनाला. बरोबर म्हणाले. आणि पुन्हा एकदा आई वडिलांना नमस्कार केला, आणि त्या धेनूंच्या कळपाला हाकत हाकत भगवान वनाला जायला निघाले. काय काय होतं सोबत, तांबूस भांड्या कपिला गाई, ढवळ्या पवळ्या हरण्या काई, कास गटा सम मोठी ज्यांची, जाता पोळी डुले गळ्याची. सर्व देशी गाई होत्या या. तांबूस, भांड्या, कपिला. आता भांड्याही कळना, कपिलाही कळना. काळ्या पांढऱ्या, ढवळ्या म्हणजे पांढऱ्या, पवळ्या म्हणजे पोवळ्यासारख्या लालसर, हरण्या हरणासारख्या दिसणाऱ्या, हरणासारख्या चट्ट्यापट्ट्या असणाऱ्या रंगाच्या, अशा ह्या देशी गायी होत्या. आणि ह्या देशी गायी संकरातून निर्माण झालेल्या नव्हत्या, संकरित नव्हत्या. त्या निवड पद्धतीने निवडल्या जायच्या. त्यातलं चांगल्यातली चांगली कारवड, चांगल्यातलं चांगलं गोरं निवडून त्यातून निवड पद्धतीने या गायींची निर्मिती केली जायची. पुढे पुढे ती त्यांची पैदास वाढवली जायची. आणि या गायी देशी असल्यामुळं त्या शोषिक होत्या. सशक्त जरी नसल्या तरी शोषिक होत्या, काटक होत्या. आहे त्या वातावरणामध्ये त्या गायी निभावून नेणाऱ्या होत्या. त्यांची कास घटासम होती, म्हणजे एक एक घागरी एवढाली त्यांची कास असायची. म्हणजे त्या दूध काय असे शेर 2 शेर दूध देणाऱ्या गायी नव्हत्या, 5-5 शेर दूध देणाऱ्या गायी होत्या. आता जशा गायी तशीच त्यांची वासरं, तशीच त्यांची पुष्टवासरे, बागडती धावती चौखुरे, मान आपुली पुढे घुसविती, घागर माळा ऋण झुणताती. नाचायला लागले वासरं. का नाचायला लागली? कृष्ण त्यांना सोबत नेतोय म्हणून नाचायला लागले. आणि कोणी जर लहानपणी किंवा आपल्या गावात राहत असताना हा जो प्रसंग पाहिला असेल ना, तर वासरं अशीच घुसतात, गायींना डुसण्या मारत 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 ती पुढे निघतात. आणि ज्या गायींची वासरं पुष्ट असतात ना, त्या गायीचं दूध चांगलं असतं, कारण ती त्याला पोसून तुम्हाला जे देती ती समाधानानं देत असते. आपण फक्त पाण्या फोडण्यापुरतं जर वासरू लावलं, ते वासरू तेवढं पुष्ट होत नाही, मग तिचं दूध सुद्धा तेवढं पौष्टिक राहत नाही. कृष्णने तसे आज तया नावनाथ चाराया ते, मुके जीवही हर्षित झाले,
नाचविती पुच्छाते जय हरी सुख कंदा. कृष्ण चारायला न्यायलाय म्हणून त्या वासरांनी आपली शेपट वर केली आणि त्या शेपटीची चामरं त्यांच्या कृष्णावर ढाळायला लागली. कृष्णासह इकडं काय झालं गोकुळात, कृष्णासह आनंद ही गेला, गोपीचा जणू तदा म्हणाला, घर कामासी हात गुंतले, होत असे परी चुकले चुकले. काम तर करत होत्या पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. एक गोपिका करीते घुसळण, खळबळते डेऱ्यासी विरजण, रवी फिरतसे उजवी डावी, श्याम शोधण्या दृष्टी जेवी, रवी होतसे लववर खाली, स्थिती मनाची तशीच झाली, येऊन आता म्हणेल कोणी, रवी धरुण का मज दे लोणी. त्यांच्या रोजच्या कामाच्या वेळा ज्या आहेत त्या वेळेला भगवंताने येऊन पुढ्या कराव्यात आणि त्यांना ती तशी सवय झालेली. एक गोपिका घरी घुसळण करत होती. आता ते गोल गुंडाळलेली असते मथनीला, ती दोरी जी लावलेली असते, त्यामुळं ती ज्या वेळेला गोल फिरत असते आपणाभोवती त्याच वेळेला ती खालीवर सुद्धा रवी होत असते. कारण ती दोरी जशी खालीवर होईल मागे पुढे तशी ती रवी सुद्धा खालीवर होत होती. ती उजवी डावी फिरायला लागली की हिची दृष्टी कृष्णाला शोधत होती. ती खालीवर जायला लागली की हिचा जीव खालीवर 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 व्हायचा कृष्णाची वाट पाहायला. तिला असं वाटायचं कोणी यावं, माझी मथनी अशी धरावी आणि म्हणावं लोणी दे. वाट पाहत होती. जेवायासी जेव्हा बसती, घास न उतरे घशा खालती, असता हरितरी पडुनी पाठी, ओढविता मुख घासासाठी. कोण इकडं करावं त्यानं आणि म्हणावं तुझं उष्ट दे ग मला. उठता बसता श्याम आठवे, अश्रू नयनी उभे राहवे, आणि म्हणती घडो घडीला, उगाच त्या रानात धाडीला. पुन्हा पुन्हा म्हणायला लागल्यात उगच पाठवलं त्याला रानात, उगच पाठवलं त्याला रानात. या सगळ्या प्रकारामुळे गोपींचं महात्म्य मोठं आहे. सगळ्यात श्रेष्ठ भक्ती कोणाची नारदांनी सांगितली भक्तिसूत्रामध्ये, गोपींसारखी दुसरी कोणाची भक्ती नाही म्हणजे. सर्वश्रेष्ठ भक्ती आहे गोपींची. ध्यास लागतो त्यांना, ध्यास. आपला ध्यास कुठे असतो, त्याच्या पुढे आल्यानंतर प्रदक्षिणेला प्रदक्षिणेला सुरुवात केली की आपली प्रदक्षिणा चालू होते. पूर्ण परभणी फिरून येतं मन. त्यांचं तसं नव्हतं, त्यांना ध्यास लागलेला. कायच व्हायचं, रांगोळी ना पुसते साची, तशीच वाटी नैवेद्याची, धकान पाण्याच्या भांड्याला, उगाच त्या रानात धाडीला. अरे आप्पांचं किती बारीक लक्ष असायचं. म्हणजे लेकरं काय करतात घरात, आपल्याही घरात करतात लेकरं. आपली लेकरं मोठी झाल्यानंतर आपल्याही घरातली रांगोळी मिटत नाही, नैवेद्याची वाटी तशीच राहते, दुसऱ्या दिवशीपर्यंत नाही उचलला कोणी. पण आपण विसरून जातो हे असं आपल्या घरात होत होतं म्हणून. पण ते लक्षात ठेवून ते काव्यात गुंफणं इतकं काही सोपं नाहीये. खरं प्रतिभाचा जग लागते. पाण्याच्या भांड्याला सुद्धा, कारण ह्यानं तेच करावं, कुणाच्या दारात जावं, रांगोळी मोडून टाकावी, तिच्या देवघरात जावं, तिच्या देवासमोरची साय साखर ठेवलेली असावी ती खावी, पाणी भरलेलं असेल तर ते सांडून द्यावं. आता यांना वाटायला लागलं या खोड्या आठवायला लागल्या आणि उगच याला पाठवलं म्हणलं. मन रमवाया कृष्णावर मग मंजुळ गाती गाणी, श्याम मुकुंदा सांज जाहली लवकर ये परतोनी, जय हरी सुख कंदा. मन रमवायसाठी त्या मंजुळ मंजुळ गाणी म्हणायला लागल्या आणि श्याम मुकुंदा संध्याकाळ झाली रे लवकर ये म्हणून त्याची आळवणी करायला लागल्या. इकडे यशोदेला, यशोदेस तर लवकर मेना, मनास शांती क्षणही असेना, तिचा प्रहर नवताच संपला, तोच म्हणे का अजूनही ना आला. तिसरा प्रहर सुद्धा झाला नव्हता आणि यशोदेची लगबग चालली, अजून आला नाही, अजून आला नाही, अजून आला नाही, अजून आला नाही. कुठे कशाचा ध्वनी ऐकियला, भासे ती जशी कृष्णाची आला. दरवाजाची कडी जरी वाजली तरी हिला वाटायचं की कृष्ण आला. मार्ग रस्त्यापर्यंत येऊन बघायचे, मार्गी येऊन बघे दूरवर, झाल्या खेपा सहज 10 वर. 10 वेळा तरी आली असेल म्हणे दाराच्या बाहेर. आला का म्हणून बघायला. कोण उन्हाचे परी दिसणार, नभी एकटी फिरते घार, मग जननीच्या वत्सल हृदयी, शंका लागी उनी व काही. वर घार फिरायलेली दिसली आणि तिला वाटलं ती घार काय, घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी.
ती म्हणे ती तिच्या पिलाकडे पाहतीये, मलाही तसंच होतंय. आणि मन चिंती ते वैरीनं चिंती या प्रकाराने तिच्या मनात नाना विचार यायला लागले. गुरे काय नसती आवरली, आडवणे का वाटची चुकली, का हा अवखळ कोठे पडला, धाडू तरी कवना बघण्याला. गुरे त्याला आवरली नसतील म्हणे, वाट चुकला का काय कोणास ठाऊक, कुणाला तरी पाठवावं लागेल म्हणे त्याला शोधायला. पण कुणाला पाठवू, गडी माणूस तर कुणीच नाहीये घरी. एवढ्यात रोहिणीनं पाहिली हिची ही अवस्था. मी रोहिणी जवळ आली. बाई, धीर देत रोहिणी तीसी, येतील बाळे आता, वेळ जाहली नसे अजूनी, कशास चिंता करिता, जय हरी सुख कंदा. अहो बाई, घड्याळ कळते की नाही म्हणे तुम्हाला, की अजून तासभर आहे म्हणे संपायला, इतक्या लवकर कसे येतील ते घरी. बसलेत तिथं कथा ऐकायला. हा गमतीचा भाग आहे. पण ती म्हणाली अजून काही वेळ झाली नाही, येतील म्हणे, वेळ झाल्यावर पोरं नक्की येतील. आता संध्याकाळ झाली, सांज जहाली उन्हे निभाली, परत यावया गुरे निघाली, नभी उडाली धूळपताची, जशी पताका गोपचमूची. धूळ जी उडाली ना, ती यांच्या येण्याची खूण देणारी, जशी राजा येण्याच्या आधी ध्वजा दिसते, तशी हे येण्याच्या आधी ती गुरांच्या पावलानं उधळलेली, गायींच्या पावलानं उधळलेली जी धूळ होती ती दिसायला लागली. आणि यांना कळालं की यायला लागले. पथे गुराखी मुले चालती, कळप गुरांचा घालून पुढती, हरिसंगे तै दिसती धेणू, प्रणवासह त्या वेदरुच्या जणो. समोर गायी आहेत, भगवंत मागे चाललेत, म्हणून ओंकारासोबत वेद रुचा दिसाव्यात. ओम म्हणून त्यानंतर पुढे वेदातील रुचा म्हणाव्यात, तशा ह्या गायी भगवंताच्या समोर दिसत होत्या. वत्सासाठी उत्सुक होऊन, धावत धावत येई गोधन, माना उंचवनी हंबरती, वात्सल्याने ओट्या स्रवती. आता त्या वापस कशासाठी येत होत्या गायी? आपल्या वासरासाठी येत होत्या. त्या ओढीनं त्यांच्या ओट्या स्रवायला लागल्या. शिरती गायी अचूक घरासी, वळवावे लागे न तयासी. बरोबर आपल्या आपल्या घरात गाय जायची, तिला कोणी हाकायची सुद्धा गरज नव्हती. सहज वसे शब्दात कल्पना, श्रमना पडती महाकवींना. जसं महाकवींना कुठल्याही श्रमाशिवाय बरोबर शब्द तिथं बसवता येतो, तसं या गायी बरोबर आपापल्या घरी जाऊ लागल्या. अजूनी गायी नव्हत्या आल्या, सोडी यशोदा तो वत्साला, कोण ओळखी आईचे मन, कोण ओळखी गायीचे मन, अपत्य वत्सल आई वाचून. त्या गायी आल्या नव्हत्या आणि यशोदा आधीच वासरांना सोडायला लागली. म्हणे त्या गायींचं मन फक्त यशोदेनं ओळखलं, कारण ती आई होती म्हणून. तिला वाटलं ती वासरं आई आली की दिसली की दाव्याला हिसके देतील आणि त्याच्या मानेला दावं काचेल, म्हणून हिनं आधीच वासरं सोडून दिली. त्या आल्याबरोबर माय लेकरांची भेट व्हावी म्हणून. वत्साचा टित हंबरती की, धेनो आनंदाने, जणू तू ही हो अशीच हर्षित, आशीर्वचले त्याने, जय हरी सुख कंदा. वत्साचा टित हंबरती की, धेनु आनंदानी, वत्साचा टित हंबरती की, धेनु आनंदानी, जणू तू ही हो तशीच हर्षित, जणू तू ही हो तशीच हर्षित, आशीर्वचले त्यानी, वत्साचा टित हंबरती की, धेनु आनंदानी. वत्सांना चाटायला लागल्यात वासराला आणि त्या धेनू हंबरायला लागल्या तितक्यातच. जणू त्या यशोदेला आशीर्वाद देत होत्या, आमची माय लेकरांची जशी भेट झाली करून दिलीस तू, तसाच तुझ्या लेकराच्या भेटीचा आनंद तुला हो, असा त्या गायींनी त्या यशोदेला आशीर्वाद दिला. एवढ्यात भगवंताची स्वारी दारात आली आहे. हा सतदारी उभा सावळा, धुरळ्याने जो धूसर झाला,
मोर पिसे मस्तकी डोलती, रान फुले छातीवर रुळती. दारात आलेत, धुळीनं माखलेत, गोधूम गोधुली सगळ्या अंगाला लागलीये आणि त्या गोधुलीनं तो धुसर झालाय. रानात गेले होते, डोक्याला एक चिंदी बांधली आहे, चिंदीमध्ये सापडलेली मोरपिसं खोचली आहेत आणि भगवंताचं ते वनमाली रूप आईच्या नजरेसमोर येऊन उभं राहिलं. असे गोजिरे ध्यान पाहता, हृदयी मावे नावत्सलता, कृष्णे धावत पुढती येऊन, दिधले मातेला आलिंगन. मायमधून धावत आली, लेकरू बाहेरून धावत आलं. आईन दारात दोघांची गाठ पडली, दोघांनी आलिंगन दिलं एकमेकांना. कवळून घेई मुके माऊली, ओठी गाली स्कंधी भाली, कोठे ठेवू तरी श्रीहरी, यशोदेस जाहले या परी. मटामटा मुके घेतले तिनं आणि कुठं ठेवून कुठं नको असं झालं तिला. तेवढ्यात तुकडा घेऊन येत रुक्मिणी, ओवाळा या मुलावरुणी, उतरून टाकी दूर नेऊनी, मग पायावर होती पाणी. तेवढ्यात रोहिणी घरातून भाकर कुटका घेऊन आली आणि तिनं लेकरांवरून ओवाळून टाकला आणि त्यांच्या पायावर पाणी घातलं. आता हे सगळे उपचार केले, आता साक्षात भगवंत आहे, त्याला दृष्ट लागणार आहे का? आणि त्यातही आपण काय म्हणतात, वात्सल्याचे कवच 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 ज्यावरी त्यास दृष्ट बाधे का, परिवरचे उपचारच गमती, खरे भाबड्या लोका जय हरी सुख कंदा. त्याच्यावर वात्सल्याचं कवच आहे म्हणे आईच्या, त्याला कशाला दृष्ट लागेल? पण मन भाबडं असतं आणि हे करू द्यायला पाहिजेत. हे उपचार अहो साधी गोष्ट आहे, आपण देवाला नवस करतो, तो एवढा साधा आहे का? एवढा तुमच्या 5 रुपयाच्या पेढ्याला 10 रुपयाच्या पेढ्याला तेवढी लाच घेऊन तुमचे कामं करायला इतका साधा माणूस आहे का? इतका लाचखोर अधिकारी आहे का तो, की 10 तर 10 20 तर 20? हा, एवढं सोपं आहे का? पण आपण नवस करतो ना, देव नवसाला पावत नाही, लक्षात घे. देव पावतो त्या नवसा मागच्या श्रद्धेला, तुमच्या विश्वासाला. कारण तुमचा विश्वास असतो की हा मला पावणार, मग त्याला पावावं लागतच. कारण त्यानंच सांगितलंय, मी कशाच्या अधीन आहे? भक्तांच्या अधीन. जो माझ्याशी नत आहे, जो माझ्याशी अनन्य आहे, जो माझा भक्त म्हणवितो, मी त्याचा आहे. म्हणून नवस पावतो. म्हणून या उपचारांना खरा अर्थ आहे. त्या भाकरीच्या कुटक्यानं ओवाळून टाकण्यानं त्याची दृष्ट जाते न जाते हे माहीतही नाही, दृष्ट होते का नाही हे सुद्धा माहीत नाही. सगळा मनाचा खेळ आहे ना. पण त्या मायमाऊलीने दृष्ट काढल्यावर आपल्याला सुद्धा बरं वाटतं का नाही? एखाद दिवशी आपल्याला कुठून जाऊन आल्यानंतर थकल्यासारखं वाटतं, त्यावेळेस घरात आल्यानंतर लेकराची आई त्याची दृष्ट काढते, त्यावेळेला आपोआपच त्याचा थकवा गेल्यासारखा वाटतो का नाही? त्याच्या मागं ती भावना आहे, त्याच्या मागचा तो विश्वास आहे. म्हणून हे सगळं फळाला येतं. आता एक दिवस तर पहिला दिवस कौतुकाचा झाला, आता दुसरा दिवस आला. प्रभात समयी दुसरे दिवशी, यशोमती जागवी हरीसी, उठ मुकुंदा खगगन उठले, सरोवराने नेत्र उघडिले. आता आईची वृत्ती कर्तव्य परायण झाली. आई कर्तृत्ववान पोरग व्हावं म्हणून आईनं आता आपला स्वभाव बदलला. म्हणली उठ, आता पाखरं उठलेत, तुला उठावंच लागेल, आता लवकर जावं लागेल. अंघुळली बघ फुले दवाने, आता चांगले नसे झोपणे, रातर विधी उरकणे, उठ चल ते वड्यात तव मित्रही जमतील. लवकर आटप म्हणली, तुझे मित्र येतील. बलरामाचे स्नानही झाले. आता ते सरळ लेकरू होतं बलराम, पटकन उठायचं, उठ म्हणायचं. इकडं सगळे नाटकं इकडं होते. बलरामाचे स्नानही झाले, तुझेच आहे सर्व राहिले, असे म्हणून उठविले हरीला, कुरकुरता मग तोही उठला. थांब थोडा वेळ करत करत उठला कसा तरी. उष्ण जलाने अंघुळ घालून, स्तोत्र म्हणून करवी वंदन, देत यशोदा मग हातावर नैवेद्याची लोणी साखर. स्नान करावं लावलं. स्नान केल्याशिवाय बाहेर जाऊ दिलं नाही. स्नान केल्याशिवाय काहीच करू नये असा नियम आहे. होता सगळीकडेच होता, आता नाही आहे, कोणाच्याच घरी नाही. म्हणजे इथं बसलो म्हणून काय मी माझ्या घरी सगळं चालतंय अशातला भाग नाही.
पण आम्ही आमच्या लहानपणी पाहिलेलं आहे, स्नान झाल्याशिवाय स्वयंपाकघरातल्या पाण्याला सुद्धा लागण्याचा अधिकार नव्हता, कोणीही असू नये. आता तर ते सगळंच गेलंय, पण किमान बाहेर तरी स्नान केल्याशिवाय जाऊ नये एवढा दंडक तरी आजच्या काळात पाळला पाहिजे. त्याला संस्कार म्हणा, शिस्त म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण हे पाळलं पाहिजे. आणि आईनं काय केलं मग, स्नान झाल्यानंतर त्याला देवासमोर आणलं, नमस्कार करावा लावला. सकाळी काकड आरतीच्या वेळेस जो नैवेद्य ठेवलेला होता, कारण अजून पूजा व्हायची होती, पूजेला अवकाश होता, तोच खडीत साखर लोण्याचा नैवेद्य त्याच्या हातावर दिला. आणि धारोष्णाची फेणील पात्रे पिऊनी दोघे निघता, प्रेम भराणे चुंबन देती निरोपदारी माता जय हरी सुखकंदा. धारेमुळं आलेला फेस, धारेमुळं असणारं गरम दूध, त्याला आलेला फेस, तशीच्या तसे दुधाचे पेले त्यांच्या हातात दिले. त्यांनी ते पेला पेला दूध रिचवलं आणि आईंनी त्यांना प्रेमभरानं चुंबन घेऊन निरोप दिला. असे प्रतिदिनी प्रातःकाळी गुरे वळावयासी वनमाळी, जात काननी यमुना तीरी सवे गोप घेऊन शिदोरी. रोज जायला लागले आता गोपांना घेऊन, सोबत शिदोरी असायची. आता घरी कुणी ना कुरकुरती, असेल ते पाथेय बांधिती, कृष्ण पुढे जाईल निघोनी, त्वरासे सर्वास मनोनी. हे पोरं रोज किरकिर करायचे, आई आज वडापाव दे, आई आज पावभाजी दे. आता काहीच म्हणा ना ते पोरं. मायांना आताच्या आईंना हेच ऐकायची सवय ना, म्हणून सांगितलं. त्या पोरांनी काही म्हणणं नाही, जे दिलं ते. कशामुळे तर कृष्ण पुढे निघून जाईल आणि आम्ही मागे राहू, मग त्याची तेवढीच सोबत कमी होईल. कधी भक्ष वेळे सनसावे, परी कुणीही ना थांबावे. सकाळी सकाळी गरम करून देण्याची पद्धत होती, कारण लेकरू दुपारपर्यंत राहायचं, मग कालचं कशाला द्यायचं म्हणून गरम करून द्यायच्या. मायच्या भाकरी झाल्या नसतील, पोरग नको राहू दे तुझी भाकर, मला जाऊ दे. भूक खरी त्या अन्नाची, असे हरीच्या सहवासाची. अन्नाची भूक होतीच कुठं, हरीच्या सहवासाची भूक होती. हो, ही तर माणसं होती, ही गोपाळ जे आहेत ही माणसं आहेत. ह्याच्याही पुढं चरणे सोडून कितीक वेळा, गायींनी चाटणे हरीला, श्याम वाजवी मंजुळ वेणू, तृप्ततेची होती धेणू. त्या गायींनी चरण सोडून याचे चरण चाटावे आणि त्यानं वेणू वाजवली की गायींचं पोट भरून जायचं. नाचवी तनिज पुच्छ चामरे, श्रीकृष्णाचे भवती, बागडती वासरे जणू, नव पल्लवाम्रावरती जय हरी सुखकंदा. आंब्याच्या झाडावर कवळी पालवी जशी हलावी डुलावी, तशी हे आपल्या शेपटीचे चामर करून त्याच्या अंगावर झुलवायचे वासरे. आता एके दिवशी काय झालं, भोजनसमयी एके दिवशी, इकडं घरी हे पोरं तर रानात आहेत, घरी नंद महाराज जेवायला बसलेले आहेत, यशोदा माता वाढत आहेत. भोजनसमयी एके दिवशी, वदे यशोदा श्रीनंदासी, होईल का मम एका एकने, आता पुरे गोकुळी राहणे. जेवायला बसले होते, ही वाढता वाढणं झाल्यानंतर पंखा घेऊन वारं घालत होती आणि म्हणाली, अहो ऐकलत का, असं म्हणायचं बरं. आता अहो म्हणलं तरी खूप आहे ना. अहो ऐकता का म्हणलं की कृष्णाचं बाप म्हणजे नंदाला कळालं की काहीतरी आहे गे. एवढं सलगीने विचारलं, अहो ऐकता का म्हणजे आज काहीतरी आहे. म्हणजे बोला, होईल का मम एका ऐकणे, आता पुरे गोकुळी राहणे. म्हटलं असं का म्हणायला लागली ही, आता माझं ऐका म्हणे, गोकुळात राहणं पुरे झालं. नवेच संकट नित्य कोसळे, 4 दिवसही नीट न गेले, काय तरी केले नच जाणे, या मेल्यांचे मम बाळाने. रोज नवीन संकट येते म्हणे इथे या गोकुळात. माझ्या लेकरानं काय यांचं वाईट केलं, या मेल्यांचं एक झालं की एक झालं की एक, काहीतरी संकट आहे. काल म्हणे यमुना तीरावर, बक कोणी धावला हरीवर, परवा वत्सच ये माराया, निश्चित ही असुरांची माया. म्हणली काल एक बगळा आला धावून हरीवर. आता लेकरू आपलं बलवान म्हणे म्हणून त्यानं त्याचे चोचीचे 2 खापा केल्या म्हणून वाचला. एक वासरू झालं म्हणे धावून. आता हे होते बकासूर वत्सासूर, जे कंसानं पाठवलेले, त्यांचा नाश केला भगवंतानं. जगदंबेची कृपा म्हणोनी, हरी वाचला विघ्नातूनी, आता परीक्षा नको विषाची, दूर इथून जाऊया सदाची. म्हणजे आता विषयाची परीक्षा नको, झालं तेवढं खूप झालं, आपण हे गाव सोडून जाऊ म्हणलं. नंदाच्याही मनात होते गोकुळ सोडावेसे,
कारण आता नुरले ते गवत गुरास पुरेसे जय हरी सुखकंदा. त्याच्याही मनात होतच. काय होतं त्या काळामध्ये गवळी लोक जे आहे ना, की जिथं चराऊ कुरण उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपली वस्ती करायची. तिथलं चारण्यासारखं गवत संपलं की जिथं पुढे त्याला शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतात, झूम टाईप, म्हणजे इथं करायचं, इथलं संपलं की पुढे जायचं, तिथं करायचं, तोपर्यंत कालांतराने इकडे गवत वाढतं, पुन्हा परतून यायचं. अशी फिरते गवळी वाडे असायचे. याच्या मनात होतंच आता इथलं गवत संपलंय, आपण इथून वस्ती हलवली पाहिजे. पण बायकोला म्हणावं कसं? कारण बायांचं काय असतं, बायांना घर सोडायचं म्हणलं की मोठं अवघड. पत्नीसी परी कसे कथावे, याच विचारी तये असावे. मांडियला संसार मोडणे, रुचे न कधीही स्त्रिया कारणे. मांडलेला संसार मोडणं बायांना काही आवडत नाही. नोकरीत बदल्या ज्यांच्या होतात ना, त्यांना हा अनुभव असतो वारंवार. ते पसारा उचलायचं म्हणलं की सगळ्यात पहिल्या आठ्या बायकोच्या डोक्याला. आणि तिनं बिचारीनं सगळं लावलेलं असतं. याला काय, हे प्रमोशन झालं म्हणून पेळे वाटत फिरते. ती बिचारी आता कसं होईल, काय होईल, हे कसं बांधू, हे कसं नेऊ, पोरांच्या शाळेचं काय होईल, सगळी चिंता त्या मायमावली. आता यशोदेनंच म्हणल्यामुळं हे म्हणले पडत्या फळाची आज्ञा. बरं झालं ती स्वतःहून म्हणते. आज तीच होऊन सांगते, सहज मानिले नंदाने ते. इतरांची तो होती वृत्ती, नंद म्हणे जी पूर्व दिशा ती. गावचा प्रमुख असा असावा, लोक तितके ऐकणारे असावे. हे म्हणला ठीक आहे म्हणले, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. सामानाने गाडे भरिले, पेट्या भांडी फडे टोपले. संसारातील क्षुद्र ही वस्तू, गृहिणींचा त्यावरती हेतू. फाटक पायपुसणी जरी असली तरी ती सुद्धा त्या सामानात गेली. फुटकं भांड होतं, झिजलेली केरसुनी होती, ती सुद्धा त्या पसाऱ्यात गेली. म्हणजे गाड्याला एवढ्याच सुपाचं ओझं होतंय का? म्हणजे टाका, गाडा भरलाय, त्याला सुपाचं ओझं थोडीच होणार आहे. चला म्हणलं, घेऊन चला, सगळं घेऊन चला. कारण संसारातील क्षुद्र ही वस्तू, गृहिणीचा त्यावरती हेतू. टाकवत नाही. कित्येक सामान घरातलं प्रत्येकाच्या असं असते की ते पुन्हा कधी लागलेलंही नसतं, पण ते घराच्या बाहेरही जात नाही. नाही, लागते राहू द्या, लागते राहू द्या, कधी लागणार असते ते देव जाणे, पण लागणार असते. आता हे तिथून निघाले. वृंदावन नामे सुमनोहर, स्थान असे यमुना तीरावर. सर्व सोय पाहता त्या स्थली, गोपांनी निजगृहे वसविली. यमुनेच्याच काठानं पण मथुरेच्या वरच्या अंगाला उत्तरेकडे वृंदावन नावाचं एक ठिकाण यांनी पाहिलं, जिथे अर्धवर्तुळाकार जवळजवळ नालेच्या आकारात यमुना वळलेली आहे. वृंदावनाजवळ केशी घाट त्या वळणावरच आहे. त्या ठिकाणी यांनी वस्ती करायचं ठरवलं. का? तिथं गवत पुरेसं होतं. यमुना तीरी अर्धवर्तुले, शोभे घोष तयांचा. आकाशातील गंगे जवळी, चंद्र जसा षष्टीचा जय हरी सुखकंदा. षष्टीचा चंद्र जसा आकाश गंगेत शोभावा, तसं यांचं तिथला अधिवास शोभून दिसायला लागला. तर शाखे पोवळे मधाचे, झाडाच्या फांदीवर जसं मधाचं पोवळं दिसावं, दृश्य मनोरम तसे व्रजाचे. वा पुष्पाचा एकच झुबका, वनवेलीवर खुले जणू का. एखाद्या वेलीवर पुष्पाचा झुबका फुलावा तसं हे शोभून दिसायला लागलं. शाद्वल भूमी असे भोवती, हरित कोवळी गवते डुलती. मध्ये दिसे व्रज बेट ज्या परी, लाटांच्या नृत्यात सागरी. शाद्वल म्हणजे हिरवळ असलेली गवताळ भूमी, आणि त्याच्यामध्ये आधे बेट असल्यासारखं ह्या हिरव्यागार याच्यामध्ये त्यांचं हे व्रज, त्यांनी केलेली वस्ती दिसायला लागली. फलवृक्षांनी वने बहरली, आम्र जांभळी चिंचा बकुळी. ताडमाड खरजूर पोफळी, विविध फुलांची सीमा नुरली. वृक्षराज भांडीर तिथेचा, क्रीडा मंडप जणू वणीचा. इथं भांडीर नावाचा एक वटवृक्ष होता. त्या भांडीर वटवृक्ष एवढा मोठा होता की त्यांच्या पुन्हा पुन्हा पारंब्या खाली जाऊन विस्तरला असे शतखोडांनी. आच्छादित वर घन्न पर्णांनी. त्याचा सभामंडप तयार झाला होता. पुन्हा 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 त्या पारंब्या खाली जाऊन 100 खोडं तयार झाली होती त्याची. पारंब्याचे झुलती झोके, गोंड्या समजा पिवळी टोके. शुकादिकांचे कलसंगीत, तलाश्रितांचे मनरमवीत. त्याची पिवळे गोंडे लोंबत होते आणि वर बसलेले पोपट मधुर आवाज करत होते आणि खाली बसलेल्या लोकांचं मन रिझवत होतं.
पहिल्यापेक्षा वनस्थली ही आवडली गोपाते, बालपणाहून तारुण्याची दशा जशी सर्वाते. जय हरी सुखकंदा. बालपणापेक्षा तरुणपण जसं आवडतं तसं यांना सुद्धा पहिल्या गोकुळापेक्षा वृंदावन आवडायला लागले. गायी सोडून चरण्यासाठी जमती बल्लव यमुना काठी, आज खेळणे कवन्या रीती प्रश्नावर यारणे माजती. आता गायी सोडायचे चरण्यासाठी आणि यांचं ठरायचं आता काय खेळायचं आज. मग त्याच्यात वाद व्हायचे जे काय खेळ. राम म्हणे खेळूया झोंब्या. आता ते बलराम तसा बलवान होता, ते म्हणायचं कुस्त्या खेळू. ते म्हणायचे. हरी काय म्हणायचे, हरी सरुचती सुरपारंब्या. आता एक खेळही माहित नाही. तो सूर फेकायचा 2 पायातून आणि मग बरं झाडावर चढून जायचं आणि मग ते पुन्हा पुन्हा यायचा. तो इकडचा तिकडे न्यायचा, तिकडचा इकडे न्यायचा. ज्याच्यावर डाव आहे त्यानं त्या पोराला पकडायचं. असा सूर पारंब्याचा खेळ हरीला तो आवडायचा. पेंद्या बोले बरी लंगडी. पेंद्या म्हणायचा लंगडीच बरी बाबा, आपण लंगडी खेळू. कृष्ण म्हणायचा आहे की तव तशी तंगडी. तुझी तंगडी तशी आहे म्हणले लंगडी, म्हणून तुला लंगडी आवडते. दे मळ थट्टाशी करावी, कधी मनोहर गीते गावी. श्रम हरुणी उत्साह देत जणू, श्रीकृष्णाची मंजुळ वेणू. आणि ह्याच्यातून थकले की भगवंताने वेणू वादन करावं आणि यांच्या श्रमाचा परिहार व्हावा. कधी दुपारी नदीत त्यांनी उदडावे सबकावित पाणी, कुणी तयाने होत गाबरा, हास्याचा मग उडे फवारा. पाण्यात जायचे यमुनेच्या, एकमेकाच्या अंगावर पाणी उडवायचे. एखादा घाबरा असला की तो अजूनच घाबरून जायचा आणि यांचा मग हास्याचा फवारा उडायचा. परिवदे बलराम रामना पोहण्यात या काही, उनीव येथे हीच ऐवढी अथांगसे जल नाही. जय हरी सुखकंदा. आता हे जरा बळकट शरीराचे होते, म्हणजे काय एवढ्या डोपकाडात पोहता रे म्हणले, काय मजा नाही म्हणले. पाणी कसं पाहिजे म्हणले, चूर मारला की तळ गाठायला एक श्वास पुरलाच नाही पाहिजे म्हणले. वर येवस्तोर श्वास पुरला नाही, जरा असं झालं तर म्हणजे मजा येते पोहण्याची. आता काय म्हणले तुम्ही आपली डुबकून मारायला एवढी एक डुबकी मारल्यासारखी, काय अर्थ नाही म्हणले इथे. आता पोरं हुशार होते, पोरांना सगळे चौकस होते. पोरं कुठं काय नाही माहित होतं. डोह येथेही आहे रामा, खूप खोल परी येत न कामा. रामा असं म्हणू नको म्हणे, इथंही डोह आहे म्हणले, पण कामी येत नाही म्हणले. का काय कारणे हरी विचारी. भगवंताने विचारलं काय कारण आहे. तेथ कालिया नाग विषारी. तिथं कालिया नावाचा नाग आहे म्हणले. गरल तयाचे फार भयंकर, कथी सिदामा म्हणती वणचर. खगजे डोहावरुणी उडती, दाहक वाफेने कोसळती. त्याचं गरळ एवढं भयंकर आहे म्हणले, त्याचं विष, की त्या डोहातलं पाणी विषारी झालंय. नवे त्या वरून उडणारे पाखरं सुद्धा त्या दाहकतेमुळे टपाटप मरून पडतात म्हणले खाली. शक्य नसे नुसते जल शिवने, दूरच राहो पिणे पोहणे. जीव चुकून जे तेथे गेले, पुन्हा कधीही परत न आले. मी असं ऐकलंय म्हणले, पिणं बिणं तर फार दूरची गोष्ट राहिली म्हणले. त्याचा स्पर्श जरी झाला तरी आतापर्यंत तिथे गेलेला वापस आला नाही म्हणले. तिथलं गायरान मात्र फार छान आहे म्हणे, कारण कोणी जातच नाही तिकडे. गायरान संपन्न तेथले, तरुवेलींनी शोभविलेले. वर्ज जाहले आम्हा सदोदित, सदन जसे का पिशाच पीडित. भूतबाधा झालेल्या घरासारखं आहे म्हणले. तिथं कोणी भाडे करू येत नाही, तसं आहे म्हणले. तिथं कोणी जाईन म्हणले चारायला. म्हणत हरी मग कोठून शांती व्रजामध्ये नांदेल. आग भडकती उषास असता, झोप काय येईल. जय हरी सुखकंदा. भगवान म्हणाले अशानं उषाला आग घेऊन, निखारे उषाला घेऊन झोपण्यात अर्थ आहे का म्हणले. असं काय आपल्या घराच्या जवळ असतं योग्य नाही म्हणून. कशी खुलावी तळ्यात कमळे, बचनागाचे असता जाळे. जेथे घरटे करुण ससाना, सुखद काय तो वृक्ष शुकांना. ज्या झाडावर ससाना आहे म्हणले तिथं पोपटांनी कसं राहावं. त्या दुष्टाशी निर्दाळावे, वाहे स्थळ सोडून पळावे. ना तरी माझे अपाप गोधन, निर्भय सांगा होईल कोठून. माझ्या निष्पाप गाई निर्भय कशा होतील म्हणले. हे जर असं तिथं राहायला तर एक तर म्हणले त्याला मारावं, त्याचं निर्दाळन करावं, नाहीतर पळून जावं म्हणले. काय करायचं ठरवा म्हणले. त्यजने निज सुख खलबीतीने. आणि पुन्हा सांगितलं स्वतःचं सुख लोकाच्या
भीतीनं, दुष्टाच्या भीतीनं जर त्याचा स्वतःच्या सुखाचा त्याग जर करत असाल, ते कोणाचं लक्षण आहे? ही तो भ्याडाचीच लक्षणे, भित्र्याचं लक्षण आहे म्हणे. उचित गमे मज दुष्टांचा वध, जये नांदती सुखामध्ये बुध. ज्याच्यामुळे लोकांना सुख लाभते अशा गोष्टीसाठी लोकांचा वध करायला ते अहिंसा सांगणारे एक झाले ना आपले नेते, त्यांना हे पहा म्हणा, भगवंतानं सांगितलंय चांगल्यासाठी हिंसा सुद्धा, कारण त्यांना अर्धवटच शिकवलं हो सगळ्या जग भारताला. अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच, हे पुढचं दिलं सोडून. भगवंतानं सांगितलंय चांगल्यासाठी करायची ना, तर हिंसा सुद्धा मान्य आहे म्हणले, मारायला तयार आहे म्हणले मी. दादा चल रे चला सर्वजण, त्या सर्पाचे करीतो शासन, नको जाऊ दे हे मन न्याही, गोपावसर उरला नाही. चला रे चला म्हणले दादा चला, नको नको म्हणायला वेळ सुद्धा भेटू दिला नाही. भगवंत निघाले. कृष्णा मागुन बलरामादिक काही धावत गेले, इतरही होऊन मनी भयाकुल, वृत्त गोकुळा नेले, जय हरी सुखकंदा. काही याच्यासारखेच अवखळ होते त्याच्या सोबत गेले, आणि जे कपडे सांभाळणारे होते ते पुन्हा वापस आले घरी सांगायला. मला यार ते गेले तिकडे, घरी तर जाऊन सांगावं लागेल काही झालं तर आपल्याला. इकडं गोकुळात बातमी कळाली, अग्निवर्ष जाहला गोकुळी, व्यथित जाहली हृदयी सगळी, काम करातील तसेच टाकून, यमुनेवर धावती गोपजन. आता जे काम होतं ते जागच्या जागी गळालं, टाकायचं सुद्धा काम पडलं नाही, आणि सगळे यमुनेकडे धावत निघाले. भान रहित की होय यशोदा, हा कामारी कृष्ण मुकुंदा, पीटी हृदय बडवी कर भाळी, विव्वळ नयने अश्रू ढाळी, ठेच लागली पदमुर गळले, गुंतून झुडपा वस्त्र फाटले, पडली उठली पुन्हा धावते, भान कशाचे तिजला नव्हते. धावायला लागली, हृदय पिटायला लागली, उर बडवायला लागली, कृष्णा मुकुंदा म्हणून आवाज द्यायला लागली. वस्त्र अडकलं काय, फाटलं काय, कशाचं भान नाही, ठेचा लागायला लागल्यात, पाय मुरगळायला लागला, तरी देखील धावतीये. तिला सोबत आलेल्या गवळणी सावरतायत. सावरती गवळणी तियेसी, दुःख उणे जरी नसे तयासी, व्यथा जरी दोन्ही करासी, गोंजारी की एक दुजासी. त्यांना तरी काय दुःख कमी होतं का? त्यांनाही दुःख होतं. आपल्या नाही का एका हाताला, दोन्ही हात ज्यावेळेस पडतो आपण, दोन्ही हाताला मार लागलेलं दोन्हीला असते, पण हे हात या हाताला चोळतो, हे हात या हाताला चोळतो. दुःख तर दोघांना आहे, पण एकमेकाला सावरण्याचा प्रयत्न करतायत. हरी थांब विचार करीन हा लोक धावता वदले, तोच हरीने चढून कदंबा, उडी घेतली खाले, जय हरी सुखकंदा. अरे हरी थांब एवढं म्हणेपर्यंत लोक धावत आलेत. थांब थांब म्हणेपर्यंत भगवंत कदंबावर चढले सुद्धा, आणि तिथून वरून उडी मारली. आमचे आप्पा गंमत सांगायचे, एक असं चिकित्सक पाहिजेत समोर बसलेले श्रोते सुद्धा, त्या श्रोत्यांना आप्पांना विचारलं म्हणे, आप्पा तुम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं ते पाखरं सुद्धा वरून गेले तर ते मरून पडत होते, त्या कदंबाच्या वृक्षाची फांदी कशी राहिली हो म्हणे. मग आप्पा म्हणले, कालच्या सर्गामध्ये तो गरुड आला होता की नाही, कद्रूला द्यायसाठी अमृताचा कुंभ घेऊन. आता तो थकला म्हणे प्रवास करून करून, आणि तो कुंभ घेऊन थोडा वेळ त्या कदंबाच्या झाडावर विसावला होता म्हणे, म्हणून त्याचा परिणाम होता म्हणजे तो कदंब टिकून होत. हे सुद्धा जमलं पाहिजे ताबडतोब उत्तर द्यायला. त्याच्यासाठी तेवढा मागचा आपली तयारी पाहिजे, मागचा अभ्यास तेवढा असायला पाहिजे. असो, कृष्णा बाळा अक्रंदून, घेत यशोदा भूवर लोळण, धाय धाय मोकलून रडे बापुडी, केसा फुले ओढून तोडी. आता रडायला लागली, लोळण घ्यायला लागली, काय होईल, कारण सगळ्यांना माहिती आहे हात काली आहे, विषारी पाणी आहे. गोंधळलेल्या व्यथित मनाने, बघती सारे सजल लोचने, धाव घेत कालिया हरीवर, हू फाटत निजफना भयंकर. आता काय, हा कालिया तरी इथं का आला होता? आणि पूर्वी काय होतं भागवतामध्ये, मला वाटतं 16वा अध्याय असावा, 10व्या स्कंदात, दशम स्कंदातला 16वा 17वा अध्याय ही कथा आलेली आहे. त्यामध्ये वर्णन असं आहे, सौरीब नावाचे एक ऋषी होते. त्यांनी तपश्चर्या करून सगळे हयात घालवली, आणि त्यांना यमुनेच्या जलामध्ये तपश्चर्या करत असताना 2 माशांचं मिलन त्यांनी पाहिलं, आणि त्यांना वाटलं की आपण सुद्धा लग्न करावं. बघा केवढ्या साध्याशा गोष्टीमुळं
माणूस कुठल्या पातळीला येऊ शकतो. तपस्वी होते, महाज्ञानी होते. त्यांनी हा विचार आला आणि ते मांधाता राजा जे होते त्यांच्याकडे आले. मांधाता राजांना 3 पुत्र होते. त्यातील एक पुत्र म्हणजे मुचकुंद ऋषी पुढे येतील आपल्या. एक मला वाटतं ठीक आहे 3 मुलं होते आणि 50 कन्या होत्या. आणि हा वयस्कर पांढरी सुरकुत्या पडलेला ऋषी मांधात्याकडे आला आणि म्हणाला, तुझ्या 50 पोरीपैकी एक पोरगी मला बायको म्हणून दे. ते म्हणे, मी असं करतो, माझ्या पोरींना तुमच्या समोर आणतो स्वयंवरासारखं, त्यातील जी तुमच्या गळ्यात माळा घालेल ती तुमची बायको होईल. आता ह्याला कळून चुकलं की म्हणले पोरगी एक सुद्धा मला पसंत करणार नाही, म्हणून हे मांधात्याचा डाव आहे म्हणतो. म्हणजे ठीक आहे, मी माझ्या तपोबलानं माझं शरीर तेजस्वी करतो, रूप तेजस्वी करतो. आणि त्यांनी तसं केलं. आता 50च्या 50 पोरी बाळल्या यांच्यावर आणि 50 जणींनी येऊन माळ घातली. 50 कुटुंब त्यानं सांभाळली. त्या एकेकीला 1000 पुत्र झाले. चौरीवाला 50,000 पुत्र झाले. आता ह्या मास्यांवर याचं प्रेम होतं. पुढे चौरीबांना उपरती झाली. मग त्यांनी हे सगळं सोडलं आणि पुन्हा ते तपश्चर्येसाठी निघून गेले. त्यांच्या पत्नींनी सुद्धा त्यांचं अनुकरण केलं. त्या 50च्या 50 जणी सुद्धा साध्वी झाल्या, त्या सुद्धा तपश्चर्येसाठी निघून गेल्या. पण या मास्याबद्दल यांच्या मनात प्रेम होतं. आणि इकडे गरुड महाबळी होता. त्या गरुडांचं सतत सापाशी युद्ध व्हायचं, नागांशी युद्ध व्हायचं. म्हणून यांनी काय ठरवलं सर्व नागकुळानं की आमच्यातला एक साप दर अमावस्येला तुला खाद्य म्हणून आम्ही आणून देऊ म्हणजे, तू आमच्यावर उगच अवघं हल्ले करू नको. ठीक आहे म्हणले गरुडाने ते मान्य केलं आणि दर अमावस्येला एक साप त्याला आणून द्यायला लागले. आणि एकदा या गरुडानं त्याच यमुनेच्या पात्रातले मासे खाण्यासाठी, भूक भागवण्यासाठी प्रयत्न केला होता. त्या सौरीब ऋषींना राग आला होता. त्यांनी शाप दिला होता, म्हणले याच्यात जर पुन्हा कोणी मासा खायला आलं तर ते मरून जाईल. याच्यात म्हणजे कोणाची शिकार जर इथे येऊन केली तर तो मरून जाईल. हे या इतिहासाचं ज्ञान त्या कालियाला होतं. ज्या वेळेस कालियाची वेळ आली ना बळी जायची, त्यावेळेला कालिया त्या रमणकातून निघाला. रमणक म्हणजे यांचं राहण्याचं ठिकाण सगळ्या सापांचं. त्या रमणक द्वीपातून निघाला आणि इथं या डोहात येऊन लपला. कारण म्हणे इथंच गरुडापासून आपण सुरक्षित आहोत, म्हणून हा कालिया इथं राहायला आलेला होता. एवढं भागवतामध्ये वर्णन आहे. आता हा कालिया इथं येऊन राहायला, पण याच्या शरीरात विषच एवढं होतं की ते विष सारखं त्याच्या फुतकारातून, त्याला 1000 तोंड होती म्हणे कालियाला, त्याच्यातून सारखं ते विष निघायचं आणि त्या ह्याच्यात जायचं. आता यानं मध्ये उडी टाकली कृष्णानं आणि त्या कालियाला कळालं की आपल्या घरात कुणीतरी शत्रू आलाय. धावत घे गोंधळलेल्या व्यथित मनाने, बघती सारी सजल लोचने, धाव घेत कालिया हरीवर, तू फाटत निज फना भयंकर, इंगळते विजळते डोळे, लाल शरीरा देवे टोळे, जिभा उग्र शतमुखी लोळती, ज्वाळा जणू गिरी कुहरी उठती. आता त्याच्या 100 मुखातून जिवा लळळ बाहेर निघायला लागल्या आणि एखाद्या ज्वालामुखीतून, ज्वालामुखीचं तोंड जे असतं त्यातून ज्वालामुखीच्या ज्वाला जशा निघाव्यात तशा त्या जिभा भासायला लागल्या होत्या. घालून विळखे श्रीकृष्णासी, घट्ट आवळी सर्वांगासी, डंख कराया बघे शिरावर, हरिपरिना देई अवसर. आता विळखे घातलेत भगवंताच्या अंगाला, पण भगवंत हुलकावे द्यायला लागलेत. तो डंख मारण्याचा प्रयत्न करतोय पण भगवंत काही डंख मारू देत नाही. श्रीकृष्णाची स्थिती पाहुनी गोपवधू उरपिटिती, सती यशोदा मूर्छित झाली, कासा विसर्जन होती, जय हरी सुखकंदा. आता हे सगळं चित्र वर आलं ना, तो वर घेऊन आला कृष्णाला विळखा घालून. यांना सगळ्यांना दिसायला लागले, व्याकुळ झाले. यशोदा तर मूर्छित झाली. निष्ठुरच का झाला सदया घन, घेशिया मुचा प्राण हिरावून. देवाला प्रार्थना करताय, देवा निष्ठुर का झालास, आमचा प्राण घे. कृष्णा वाचून गोकुळ सारे, प्रेताहूनही प्रेत सेरे, संकट तेथे येवर चेवर, म्हणून केले व्रजे स्थलांतर. तिकडे संकट यायचे म्हणले म्हणून इथं आलो.
तीच दुर्दशा परी येतही, करंट्यास सुख कुठेच नाही. आम्हीच करंटे आहोत म्हणले, आम्हाला सुख कुठंच नाही, तिथं असो का इथं असो. कशास भावे जीवित असले, उडी घालण्या सर्वही धजले. आता सगळेच तयार झाले उड्या टाकायला, म्हणले नको, कृष्ण नाही तर आम्हालाही आमचं जीवन नको. डोहा माझी रामाने परी, डोहात उड्या टाकायला चालले. पण रामानं काय केलं, बलरामानं आडविले विनवून कसे तरी, त्यांना अडवलं. म्हणले उड्या काय टाकताय, मुकुंद इकडे करी. तुम्हाला माहित नाही का, म्हणले आतापर्यंत कृष्णावर एवढे संकट आले, त्याचं काही झालं का? येणाऱ्या संकटाला त्यानं परतवून लावलंच ना, होईल काहीतरी चांगलंच, वाट पहा थोडी. मुकुंद इकडे करीत कौतुक, निजांग फुगवी करुणी कुंभक. आता ते योगेश्वर आहेत साक्षात, त्यांचं कुंभक काय पाहावं. त्यांनी शरीर श्वास रोखायला सुरुवात केली आणि शरीर फुगवायला सुरू केलं. मनके झाले ढिले तनूचे, त्या कालियाच्या शरीराचे मनके ढिले झाले. प्रतान कोमल जसे लतेचे, एखाद्या वेलीला ताणल्यावर जशी तटातट तुटायला लागते तसे याचे मनके ढिले झाले. साप पकडताना साप पकडणारा त्याच्या शेपटीला पकडतो आणि असा झटका मारतो पहिल्यांदा, म्हणजे ते साप जरा मनके ढिले झाले की त्याची वळवळ थांबते, वर फणा करत नाही. आप्पा म्हणायचे करून पाहू नका, नाही तर इथं सांगितलं की लागली साप दिसला, धरला, झटकून पाहिला. असं आहे, सर्पमित्र पकडतात त्यांचं पहा फक्त. भगवंतानं काय केलं, त्याचे जसे मनके ढिले झाले की सरसर त्याच्याच अंगावरून त्याच्या फण्यावर चढले. चढून मग त्या सर्प फणेवर तांडवारंभी योगेश्वर, पदविन्यासे गोविंदाचे व्याकुळ झाले प्राण खलाचे. नाचायला लागले तया भगवंत त्याच्या मस्तकावर. इतके नाचले की त्यानं धापा टाकायला सुरुवात केला. व्याकुळ झाला तो. धापा टाकीत शरण येत तो, रक्षी देवा माते भार्या त्याच्या पदा विनवती, दे प्रभू सौभाग्याते जय हरी सुखकंदा. तो धापा टाकून शरण आला. त्याच्या 2 बायका सुद्धा बाहेर आल्या आणि त्यानं म्हणलं देवा आमच्या सौभाग्याचं रक्षण करा, माफ करा. म्हणले झाली ती चूक झाली. भागवतामध्ये या प्रसंगावर काही श्लोक येतात. असं म्हणतात ते श्लोक म्हणल्यानंतर सर्पाची भीती राहत नाही, असं त्यांनी जी प्रार्थना भगवंताची केली त्या नागपत्नींनी, त्यातील एक श्लोक मी लिहून आणला. नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने, भूतावासाय भूताय पराय परमात्मने. आहेत बरेच. ज्ञान विज्ञान निधये ब्रह्मणे अनंत शक्तये, अगुणाय विकाराय नमस्ते प्राकृताय च, कालाय कालनाभाय काला वयवसाक्षिणे, विश्वाय तदुपदृष्टे तत्कर्ते विश्वहेतवे. असे अनेक श्लोक अनुष्टुप छंदातले त्या प्रार्थनेसाठी त्यांनी म्हणले. मग भगवंतानं त्यांना वरदान दिलं की तुम्ही जी माझी स्तुती केली ती स्तुती जर कोणी गायली तर त्याला सर्पाचं भय राहणार नाही. द्रवला चित्ती श्री करुणाघन. आता ह्याला शरण आले की हे विरगळले. यांनी येऊन अनन्य होऊन प्रार्थना केली. द्रवला चित्ती श्री करुणाघन, शरण येत त्या भयते कोठून. त्याला म्हणाले रमण का सजा निघा येथुनी, आज्ञाती मानिली तयांनी. त्याला सांगितलं तू तुझ्या रमणकावर जा, तिथं त्या क्षेत्रावर जाऊन राहा म्हणले. पण देवा मला तिथे गेल्यावर पुन्हा त्या गरुडाचं भय राहील ना. ते म्हणले आता एवढा नाचलो ना तुझ्या मस्तकावर, सगळी चिन्ह उमटलेत म्हणले. आमचे चिन्ह तिथं, आमचा शिक्का तुमच्या मस्तकावर पाहिला, त्याची काय ताकद आहे म्हणले तुम्हाला येऊन त्रास देण्याची. जा म्हणले, निर्धास्त होऊन जा. आणि त्याच्या आशीर्वादानं तो कालिया तिथून निघून गेला. श्री हरी परतून येता काठी. आता भगवंत वर आले. यशोमतीने धरिला पोटी, नयनाश्रूंनी केला सत्वर, विजयाचा अभिषेक हरीवर. तिच्या डोळ्यातून धारा गळायला लागल्या आणि जणू तोच भगवंताच्या विजयावरचा अभिषेक होता. निज नेत्रांच्या शुभ दीपांनी. गोपींनी काय केलं, स्वतःच्या डोळ्याची नेत्रांची निरांजन केली व औक्षण केले गोपवधूंनी. जय जयकारे गोप गर्जले, व्योमतयाने कंपित झाले. बगुण हरीचा विक्रम अद्भुत, हा नाही सामान्य गोपसुत. ईश जन्म होता घेणार,
तोच असावा हा अवतार. आतापर्यंतच्या ज्या पराक्रम झाले सगळे नजरेच्या आड झाले होते. पुतना मावशीला सुद्धा सगळे बाहेर गेल्यानंतर मारलं होतं. आई घरात असताना उकळानं ते 2 वृक्ष पाडले होते. सगळ्यांच्या समोर हा प्रकार झाला. आता यांना वाटलं की मागे जी आकाशवाणी झाली होती म्हणतात ना, तोच कदाचित हा असावा. आता भगवंताबद्दल त्यांची जी प्रीती होती ती वेगळ्या भावामध्ये परिणत व्हायला लागली. निश्चय होता साजनांचा श्रीकृष्णाचे विषयी, प्रीती हृदयी होती ती ते रूप आगळे येई. जय हरी सुखकंदा. प्रेम तर होतच, पण प्रेमासोबतच आता भगवंताचं महात्म्य, भगवंताची थोरवी, भगवंताचा मोठेपणा त्यांच्या लक्षात आला आणि जी प्रीती होती तीच भक्ती झाली, भक्तीमध्ये परावर्तित झाली. विवाहिता कुलकन्या जेवी, साध्वीच्या पदवी सचढावी. एखादी कन्या लग्न झाल्यानंतर मंगलकारक असते, पण ती साध्वी झाली तर ती जितकी पुण्यप्रद असते तसं हे काही प्रसंग आहे. उद्यानातील सुरभी कलिका, ईश पूजने प्रसाद जनुका. झाडावर असते तोपर्यंत फुल असते, भगवंताच्या पायाहून तुमच्या हातात आलं की तो प्रसाद होतो. तसं हे झालं. स्वच्छ सुशीतल असे मेघजल, तीर्थ तेसये गंगोत्रीवर. देवी हरिविषयीची प्रीती, भक्तीची ते घे पावनता ती. तशा प्रकारे भगवंतावरची प्रीती जी आहे ती भक्तीच्या रूपानं पावन झाली. गोपांच्या संसार वासना, उदात्त वा परमार्थ भावना. एक रूप जाहल्या हरीसी, रजनी दिन जे ते जसे उशेशी. सागर सीमा अंबर रेषा, एक रूप वा क्षितिजी जैशा. हरीस अर्पुण हृदय आपुले, ब्रज हरी भजनी वेडे झाले. सागर सीमा म्हणजे सागर जिथं समुद्राला मिळतो, किंवा क्षितिजाला जिथं जमीन आणि आकाश एका जागी मिळतं. सागर आणि आकाश, जमीन आणि आकाश यांची जी मेळ असतो तो जसा दिसतो तसं यांचं हृदय भगवंताच्या हृदयाशी एकरूप झालं. कृष्णाच्या ईशत्वाविषयी ब्रह्मदेव परिहृदयी, शंकित झाला ज्ञात्यालाही मोह पडावा काही. जय हरी सुखकंदा. आता ब्रह्मदेव ब्रह्मलोकात बसलेले होते, त्यांना याच्या देवपणाबद्दलच शंका आली आणि यांनी मोह पडला. खाली येऊन यांचीच परीक्षा घ्यावी म्हणून हे खाली आले ब्रह्मदेव. ग्रहण लागते श्री सूर्याते, गढूळ गौतमी जलही होते. सूर्याला सुद्धा ग्रहण लागते म्हणे. गंगेचं पाणी असलं तरी पावसाळ्यामध्ये ते गढूळ होतं. रत्नाकर हे नाम साजले, आत तरीही शंख शिंपले. तो समुद्र आहे त्याला रत्नाकर नाव आहे. रत्न निघतात त्याच्यात मान्य आहे, पण त्याचबरोबर शंख शिंपले सुद्धा निघतात. तुरटपणा लववसे मधुसी. मध गोड असतो पण किंचित तुरटपणा असतो त्याच्यात, मधुरपणासोबत थोडा तुरटपणा असतो. मुखी नवंदा वेगाईसी. तुरटपणा लववसे मधुसी आणि मुखी नवंदा वेगाईसी. आजकाल माया मावल्या जातात आणि गाईच्या समोरूनच पूजा करतात. तसं नाहीये, गाईच्या पुच्छाची आधी पूजा करावी असा नियम आहे. तिला सव्य घालून मग पुढे यावं, मग मस्तकाची पूजा करावी. आणि वासरू ज्यावेळेस गाईला पीत असेल त्यावेळेला पूर्ण प्रदक्षिणा घालून गाईला पुन्हा जाऊन पुच्छाजवळ नमस्कार करावा. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. गायच दिसत नाही, जी दिसली ती तिथं बसलेली असते, तिच्याजवळ जावत नाही, कारण ती तुमच्याच घरचं खरकट खाऊन 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 घाण झालेली असते. नैवेद्य एवढा द्या पुरेसा आहे, घरातलं खरकट नका खाऊ घालू गाईला. आणि त्यातल्या त्यात त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये घालून तर बिलकुल टाकू नका बाहेर. मुक जनावर बिचार तसंच खातं आणि त्याच्या पोटात जाऊन गोळा होतो. त्याच्या पापाचे धनी मात्र आपण होतो. त्यापेक्षा त्याचा घरात एखाद्या कुंडीत खत करा आणि तो घाला तुमच्या झाडांना. हे पाप करू नका. या रस्त्याने फिरणाऱ्या सगळ्या गायी एवढ्या ढेरपोट्यात झाल्यात, त्या काही खाऊन झालेल्या नाहीत, त्या अशी घाण खाऊन झालेल्या आहेत. हां, नैवेद्य सोडून सगळं नैवेद्य होईच ना. रोज उठून त्यांना एका दिवशी तुम्हालाही टोले मारणार आहे इकडे, ते त्या म्हणतील मला उद्यापासून संख्या कमी होईल उगाच. सगळे टोले इकडंच, सगळे टोले इकडंच. म्हणजे माझं असं व्हायला लागलंय, आमच्या चोथवे काकांसारखं व्हायलंय. काकू समोर बसलेले आणि चोथवे काका टोले मारतात. मला एक भाकरी बंद व्हायच्या होत्या घरी गेल्यावर. त्या काकू सोशिक आहेत बिचाऱ्या.
एक दिवस असं असं म्हणे कशामुळे झालं, काय नवल मग तरी जाहले, ज्ञानी जर अज्ञान राहिले. हा ब्रह्म अज्ञानी झाला, त्याला काय नवल आहे म्हणले. एवढेच थोडे थोडे दोष प्रत्येकातच आहे, त्याला तसा मोह झाला. एके दिवशी यमुना तीरी, गोपांनी सोडिली शिदोरी, परिवासरे वणी रिघाली, मुले त्यामुळे अधीर झाली. आता यांनी नेमकी शिदोरी सोडली, गोलाकार बसलेत. कसे बसायचे माहितीये का, हे मध्यभागी कृष्णाला बसवायचे आणि बरोबर त्याच्या तोंडासमोर गोल बसायचे. म्हणजे प्रत्येकाला वाटायचं की खाताना आपल्याला कृष्ण दिसावा आणि नवे नवे आपल्या हातानं प्रत्येक वेळेला घास त्या कृष्णाला खाऊ घालता यावा म्हणून ते गोल बसायचे. आणि असे बसले आणि तितक्यात वासरं हुंदडली. गाईजवळ बसलेले होते, पण काय कोण जाणे. आता काय असतं, त्या गोऱ्याच्याच नाकात वारं शिरतं ना, ते एक हुंदडलं की सगळेच हुंदडले. आता हे असे झाल्यामुळे पोरं अधीर झाले. आता यांना कोण आणायचं परतवून. भगवंत म्हणे ठीक आहे चालू द्या. वदत हरी चालू द्या तुम्ही रे, आणि न मी वळवून वासरे, तशीच हाती भाकर लोणी, श्याम जात वासरा मागुनी. कल्पना करा, प्रत्येकाने डोळे लावावेत आणि भगवंत असे डोळ्यापुढे घ्यावं. भागवतात काय वर्णन आहे याविषयी. लोणी काही बोटाला लागलेलं आहे म्हणे, काही ओठाला लागलेलं आहे, काही भाकरीवर आहे. त्रिविक्रम रूपामध्ये जसं तिन्ही ठिकाणी होते की नाही भगवंत, तसे भगवंत हे लोणी तिन्ही ठिकाणी आहे म्हणून. आणि हातावर ती भाकर आणि ते लोण्याचा गोळा घेऊन भगवंत ते खात चाललेत कुठं, ती वासरं परत आणायला. सगळं माहिती आहे भगवंताला पुढे काय होणार आहे. कृष्ण लोपता वनात इकडे, माया मुग्ध विधाता, गुप्त करी झणी गाई गोपा, म्हणे पाहूया आता जय हरी सुखकंदा. कृष्ण वनामध्ये गेला, वरून ब्रह्मदेव हंसावर बसून खाली आले. सगळ्यांना गुप्त केलं. गुरं गुप्त केली, वासरं गुप्त केली, गायी गुप्त केल्या, यांच्या गुंगड्या गुप्त केल्या, यांच्या शिदोऱ्या गुप्त केल्या. आणि ब्रह्मदेवानं ते सगळं लपून ठेवलं. वाजवीत निज वेणू मंगल, वत्सासह परते घन नीळ, ठाव नसे गायी गोपांचा, हासत गाली धणी जगाचा. आता जी हुंदडत गेलेली वासरं होती तेवढीच भगवंतानं वापस आणली. आल्यावर पाहतात तर काय, इथं कोणाचाच पत्ता नाही. गायी नाहीत, गोप नाहीत, काही नाही, नामो निशान नाही कशाच. करुणा पुल्या परी चातुरी, बाळ जसा भाबड्या विचारी, चिंचोके लपवीत मुठीसी, ते न कळे का परी पित्यासी. लेकरानं चिंचोके मुठीत घ्यावे. बाबा इथं चिंचोके होते, कुठे गेले सांगा बरं. बापाला माहित असते याच्या मुठीत आहेत, कुठं गेले की बाबा मला काय माहित नाही. हे जसं कौतुक करावं, भगवंताला काय माहित नव्हतं का. त्याचा बाप आहे हा ब्रह्मयाचा. कारण कुठून निघालेत ब्रह्मदेव, कुठून निघालेत, भगवंताच्या नाभी कमलातून निघालेत. मग त्याचा ब्रह्मयाचा जनिता आहे हा. आता म्हणले ठीक आहे, लेकरू कौतुक करते, करू देत म्हणले त्याला कौतुक. श्री कृष्णाने असे जाणिले, धात्याचे जे लाघव सगळे, स्वतःच नटला अनंत रूपे, परमात्म्यासी काय न सोपे. अनंत रूप भगवंतानं धारण केले. कसं, प्रकाश एकच जसा रवीचा, वर्ण रंगवी इंद्रधनुचा. एकच प्रकाश असतो, पाऊस पडला की तोच इंद्रधनुष्याच्या 7 रंगामध्ये परावर्तित होतो. दिसतात ना 7 रंग, असतात का 7 रंग. अहो साधा तो प्रिझम घेऊन बघितला आपण, त्याच्यातून एक प्रकाशाचा तिरीप जर गेली तर पलीकडे 7 रंग दिसायला लागतात. हे कशामुळे होतं, हे भगवंताचं कर्तृत्वच असं आहे. अथवा प्रतिभा सत्काव्यासी, विविध रसांनी नटते जैसी. किंवा काव्याला जशी विविध रसांची प्रतिभा आहे ती नटवते, त्याप्रमाणे भगवंत हा नटनागर आहे. त्यानं अनंत रूप धारण केलेत. काय काय झाला, तसेच झाला हरी सर्व ही गोपानखी गायी, कंबल पावा काठी शिंगे उणे नवरले काही. जय हरी सुखकंदा. कांबळ पण तोच झाला, शिदोरी तोच झाला, बासरी तोच झाला, गाई तोच झाला, गुराखी तोच झाला, भाकरी तोच झाला. अशा अनंत रूपाने भगवंत नटला आणि परतून आला गोकुळात. आता हे किती दिवस चाललं, 1 वर्ष हे असे चालले, पुन्हा सना काहीही उमगले. गोप बाळ परी निज जननी ते,
पूर्वीहून झाले आवडते. कोणाला काही कळालं नाही, पण बायांना न जाणू आपले लेकरं फार आवडायला लागले. कारण लेकरं कोण होते? साक्षात भगवंताचं स्वरूप होतं. आता भगवंत जवळ आल्यावर आनंद होणार नाही का? यांना आनंद झाला, यांना पोरं आवडायला लागले. काय गुणाची लेकरं आहेत. सुरधे आणि त्या गायी आल्या. या वर्षभर गायी कशा होत्या? सुरधेणू जणू झाल्या गायी, कधीच दुग्धा उणीव नाही. स्वर्गातली कामधेनूच आली जणू काही. वासरानं कितीही दूध पिलं तरी तिनं पुन्हा 500 दूध द्यावं आणि पुन्हा सड तशाला तसेच फुललेले दिसावे. ह्या थक्क झाल्या, एवढं दूध येतोय कुठून? स्रवती ओट्या पिऊन वासरे, नवल करी गोकुळ विचारे. पाहून असली अगाध सत्ता, लज्जित झाला मनी विधाता. हे सगळं पाहिलं, वर्षभर चाललेला खेळ, आता लाज वाटली. म्हणजे काय केलं आपण? अहंकार हृदयीचा टाकून, श्री चरणावर घेई लोळण. त्या ब्रह्मदेवानं अहंकार टाकला आणि भगवंताच्या चरणावर लोळण घेतली. चार शिरे जणू चार ही मुक्ती, भक्ती पुढती विनम्र होती. हात जोडून विनवी देवा, प्रमाद माझा क्षमा करावा. 4 शिरे जणू 4 ही मुक्ती, भक्ती पुढे विनम्र होती. सलोकता, सरूपता, समीपता आणि सायुज्यता. आता सलोकता म्हणजे काय? भगवंताच्या लोकात निवास करणे, त्याच्या लोकात जाणे, सलोकता. दुसरी आहे सरूपता, भगवंतासारखं रूप धारण करणे. समीपता, भगवंताच्या जवळ राहणे. आणि सायुज्यता म्हणजे आपणच भगवंत रूप होणे. या 4ही प्रकारच्या ज्या मुक्ती आहेत त्या कुठं नमल्या? त्या 4ही मुक्ती ब्रह्मदेवाजवळ आहेत, पण त्या नमल्या कुठं? भक्ती पुढे येऊन नमल्या. माफी मागितली, आता शेवटी ती मायेच. भगवंत म्हणजे काय? आई आहे. अंकावर घेतल्या शिशूचा पाय लागला म्हणून काय होतसे रुष्ट कधी तरी वत्सल हृदयी जननी जय हरी सुखकंदा. लेकराचा पाय लागला मांडीवरच्या म्हणून आई म्हणते का लाथ मारली मेल्यानं मला? तिला त्या लाथही गोडच वाटतं. ब्रह्मांडाचा तू उत्पादक, आम्ही सारे अजाण बालक. गोविंदा माधवा उदारा, क्षणोक्षणी आम्हास सावरा. देवा, ब्रह्मांडाचे तुम्ही उत्पादक आहात म्हणे, मी तुमचा अजाण बालक आहे, मला सावर. ज्ञेय मनोनी जे जे काही, तूच एक त्या सर्वा ठाई. ज्ञाताही उरतोन निराळा, ज्ञान तेही तव रूप दयाळा. ज्ञेय, ज्ञेय म्हणजे जे जे जाणायला पाहिजे, समजून घ्यायला योग्य आहे असं ते ज्ञेय. असा ज्ञेय सुद्धा तूच आहेस म्हणते. त्या सर्वांच्या ठाई तू आहेस. ज्ञाता ही उरतोन निराळा. आता तो जाणणारा जो आहे तो ज्ञाता, की जे जाणायला पाहिजे, जे योग्य आहे जाणण्यायोग्य, ते जाणणारा, ते सुद्धा तूच आहेस आणि त्याला जाणणारा सुद्धा तूच आहेस. ज्ञेय तू, ज्ञाता तू. आता त्या ज्ञात्याला होणारं ज्ञान सुद्धा तूच आहेस. म्हणजे ही त्रिपुटी जी आहे ना, ही सगळी ज्ञेय, ज्ञान, ज्ञाता, त्यानंतर कर्म, कारण, कर्ता, भज्य नाही काय, भक्त आणि काय, भज्य, भोजन आणि भोक्ता जे आहे, हे 3 सगळ्या त्रिपुटी तूच आहेस. सगळ्या त्रिपुटीमध्ये तू सामावलेला आहेस. असं असूनही, असे असूनही जनहित तत्पर, संत लुब्ध तव सगुण तणूवर. हे सगळ्यांना माहिती आहे म्हणले. ज्ञानाचं रूप तुझं आहे, ज्ञान रूप तू आहेस हे माहीत असून सुद्धा संत कोणावर लुब्ध आहेत? तुझ्या सगुण रूपावर लुब्ध आहेत म्हणले. आणि ही रूप तू का धारण केलंस? स्वेच्छामय ही मूर्ती मनोहर, असे खरोखर पराहुनी पर. ही तुमची स्वेच्छेनं घेतलेली मूर्ती आहे म्हणजे. तुम्ही आमच्यासारखे काही कर्म पाषाणं बांधल्या गेल्यामुळे जन्माला आलेले नाहीत म्हणजे. तुमच्या इच्छेनं तुम्ही जन्माला आलेले आहात. हे सगुण रूप धारण केलेलं आहे. पण नोळखिता तव श्यामल रूप, ज्ञानमत्त जे करीती जपतप. हे तुमचं श्यामल रूप जे ओळखत नाहीत, जे जपतप करत बसतात म्हणते. जवळ तयाने खचितच केली, कल्पतरू सोडून बाबळी. ते मूर्ख आहेत म्हणले. साक्षात कल्पतरू समोर आहे. मी सुद्धा एवढे दिवस मूर्खच होतो म्हणले. फक्त त्याला एवढं कळालं नाही म्हणले, उपयोगी लाकूड म्हणून त्यानं बाबळ जवळ केली म्हणे. पण हे, अरे हे झाड कसं का दिसेना, कल्पवृक्ष, हे खरं उपयोगी तर हे होतं म्हणले. हे त्याच्या लक्षातच आलं ना.
आता मला काय पाहिजे म्हणले, माझी एक एवढी इच्छा आहे म्हणले भगवंता. ब्रह्मयानं काय मागितलं भगवंतानं? गळ्यात सुममालिका कटितटी सपीतांबर, घुमे मधुर बासरी मयूर पिच्छडोईवर, पदा मृदुल चाटती अशन सोडुनी वासरे, मदीय हृदयी वसो सतत रूप हे गोजिरे. गळ्यामध्ये सुमनांची माळा असावी, ज्याने कटीला पितांबर गुंडाळलेला असावा आणि त्याची मधुर बासरी सर्वत्र एक मंजूळ स्वर घुमवत आहे आणि मस्तकावर मयूर पिच्छट धारण केलेलं आहे. जे चाटायचं ते चाटायचं सोडून भगवंताची पाय चाटतायत वासरं, असं ते भगवंताचं गोजिर रूप माझ्या हृदयामध्ये सतत राहू द्या म्हणून हे मागणं ब्रह्मयानं मागितलं. आणि भगवंत म्हणले ठीक आहे, तुला माफ केलं आणि तुझी इच्छा सदा सर्वदा पूर्ण होईल म्हणले. आणि तिथून तो विधाता निघून गेला. गमन करी विधाता स्तवन असा गोपकाय मायावी, श्रवता सादर चरिता या त्यासी गोपकाय मायावी. आता मोरोपंताची जरा पद्धत घेतली आहे. काय? गमन करी विधाता स्तवून असा गोपकाय मायावी. तू निघून गेला विधाता, गमन करी विधाता इथपर्यंत संपलं, समजलं. विधाता गमन करून निघून गेला. कुठे? आपल्या ब्रह्मलोकामध्ये. कोणाचं स्तवन करून? स्तवून असा गोपकाय मायावी, गोपरूप धारण केलेल्या मायावी या लीला नटवर अशा भगवंताचं स्तवन करून तो निघून गेला. पण तुम्ही लोक जे या चरित्राला श्रवण करता, श्रवता सादर चरिता या त्यासी गोप. गोप या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो भ्रम. काय मायावी, ती माया हा भ्रम, वी म्हणजे पसरविणे. हे चरित्र ज्यानं ऐकलं, माया त्याचा भ्रम पसरविल तरी कसा? भ्रम प्रसवणार नाही. भ्रम प्रसवला नाही म्हणजे आपोआपच भगवंताकडे त्यांचं लक्ष लागेल. हेच आजच्या या कथेचा प्रसाद म्हणून आपल्याला लाभलेला आहे. पुढच्या अध्यायातील पहिल्या श्लोकाचं पठण करूया. त्यानंतर भजन होईल, भजनानंतर प्रसाद होईल आणि त्यानंतर उद्याच्या सर्गामध्ये इंद्रगर्भ परिहार म्हणून जो सर्ग आहे त्यामध्ये काल्याचा प्रसंग होणार आहे. ज्यांना कोणाला शक्य होईल त्यांनी येताना लाह्या दही जे काय आणायचं ते काल्यासाठी घेऊन यावं. तिथं काल्याचा प्रसाद करूया. भगवंतानी त्यांना काला वाटला की आपण काला घेऊ. चालेल. वेदैश्च सर्वे स्मृतिभिः पुराणे शास्त्रैश्च तैस्तैर्मुनिभिः प्रणीते ज्ञातं न सम्यक् खलु यस्य रूपं भक्तप्रियं तं गिरीशं नमामि. गोपाल कृष्ण महाराज की जय. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े, जो अड़े भी तो संयम के कोड़े पड़े, तन के रथ को सुपथ पर चलाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, नाम जपते रहे काम करते रहे. टाळ्या वाजवा. पाप की वासनाओं से डरते रहे, सद्गुणों का परम धन कमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले.
लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, रुक्मिणी की तरह धुन लगाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। लोग कहते हैं भगवान खाते नहीं, बिल्ली की तरह हम खिलाते नहीं, शाक प्रेमी विदुर समझिमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। दुख में तड़पे नहीं, सुख में फूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं,